काठपदर साडीच्या पीसला आपण नॉन-ओव्हन जोडून घेतलेला आहे। रुंदी 9.5 इंच आणि लांबी 11 इंच घेतलेली आहे। चारही बाजूंनी या पीसला आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता प्रथम आपण 2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे। आपण एक पॉकेट तयार करणार आहोत त्यासाठी। आता हा भाग आपण कट करून घेऊया। कट केल्यानंतर 3 नंबरची चेन आपण या पॉकेटसाठी वापरणार आहोत। ही चेन उलट ठेवून यावरती शिलाई करून घ्यायची आहे। हा भाग शिवून घेतल्यानंतर फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घेऊया आणि पुन्हा दुसरा पीस उचलून आपण यावरती शिलाई करून एक दाबटीप घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हा रनर ॲड करणार आहोत। रनर ॲड करून घेतलेला आहे दाबटीप घालून। आता आपण दुसरा 9.5 इंच लांबीचा चेनचा पीस घेऊन यावरती उलट जोडून घ्यायचा आहे। हा पीस जोडून झाल्यानंतर दुसरी बाजू आपण या चेनला जोडून घ्यायची आहे। आता हे दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर आपण चेन दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया चेनचे आणि हा भाग एक फोल्ड करून दाबटीप घालून घेऊया आणि दुसऱ्याला आपल्याला हे पॉकेट बंदिस्त करायचे आहे। त्यामुळे 9.5 इंच रुंद आणि 5.5 इंच लांबीचा हा एक नॉन-ओव्हनचा पीस आपण याला वरून जोडून घेऊया वरती शिलाई करून। आता हा पीस आपण फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण खालचा थोडासा भाग फोल्ड करून याच्या तिन्ही बाजूंना शिलाई करून घेऊया। आता आपलं शिलाई केल्यानंतर हे पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे। आता हा रनर ॲड केल्यानंतर हा भाग आपण उलट करून घेऊया पर्सचा। आता या दोन्ही बाजूंना आपण शिवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंना शिवून झाल्यानंतर आपण आता खालचा भाग थोडासा आपण कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे। त्यामुळे सुलट केल्यानंतर आपले कोपरे व्यवस्थित बाहेर येतील। आणि आता ही पर्स आपण सुलट करून घेऊया। एकदम 5च मिनिटात तयार होणारी आपली ही सुंदर अशी पर्स शिवून तयार झालेली आहे। या बाहेरच्या कप्प्यात आपण पेन, पैसे, मोबाईल किंवा इतरही साहित्य ठेवू शकतो। आपले 2 कप्प्यांसह सुंदर अशी 5 मिनिटात तयार होणारी सुंदर हँड पर्स तयार आहे। ही पर्स आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।